झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आत्मक्लेश आंदोलनाचे पडसाद आज कराडमध्ये उमटले। यशवंतराव चव्हाण यांचं समाधीस्थळ प्रीती संगमावर शिवसेना, मनसे आणि भाजपनं आंदोलन केलं। आंदोलकांनी प्रीती संगमावर गोमूत्र शिंपडण्याचा देखील प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी विरोधकांना प्रीती संगमावर जाण्यापासून रोखलं। त्यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली। एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी श्रीनिवास डोंगरे आपल्याबरोबर आहे। श्रीनिवास, आपण बघतोय की समाधीस्थळ प्रीती संगमावर शिवसेना, मनसे आणि भाजपनं आंदोलन केलंय। जरा सविस्तर वृत्तांत सांगा तिथला। मृदुला, एकूणच कालपासूनच प्रीती संगम परिसर या सगळ्या घडामोडींनी हे गजबजून गेलेलं आहे आणि आज कालच्या घटनेनंतर आज सकाळीच बीजेपी, मनसे आणि शिवसेना यांच्या कार्यकर्त्यांना तिथे जाऊन गोमूत्र शिंपडून तो परिसर शुद्ध करायचा अशा भावनेनं ते तिथे सगळे आलेले होते। त्यांच्याकडे ते सर्व साहित्य होतं, मात्र पोलिसांनी त्यांना रोखलं, त्यांच्याकडे ते साहित्य काढून दिलं आणि नंतर समाधी स्थळाकडे त्यांना जाऊन देण्यात आलं। मृदुला, धन्यवाद श्रीनिवास, माहिती दिल्याबद्दल। आमचे प्रतिनिधी श्रीनिवास डोंगरे कराडवरून आपल्याला माहिती देत होते। आपल्याला माहिती की काल अजित पवारांनी आत्मक्लेश केलेला होता। अर्थातच आपल्याला माहिती की ती एक प्रकारची गांधीगिरी होती, मात्र टगेगिरी ती गांधीगिरी ही कितपत लोकांना पसते, सर्वसामान्यांना पसते का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। आज आपण बघतोय त्याचे पडसाद उमटलेले आहेत। विरोधकांनी प्रीती संगमावर जाऊन गोमूत्र शिंपडण्याचा प्रयत्न केला। झी 24 तास एक पाऊल पुढे।